दिव्यांग बांधवांच्या विविध मागण्यांसाठी आणि या मागण्यांची लवकरात लवकर पूर्तता करण्यासाठी पंढरपूरमध्ये आमरण उपोषणाला सुरुवात करण्यात आली आहे. दिव्यांग बांधवांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी नामदेव खेडेकर, बापूसाहेब जवळेकर, उषा देशमाने, पांडुरंग देशमाने या 4 उपोषणकर्त्यांनी पंढरपूर येथे आमरण उपोषण सुरू केले आहे. हे उपोषण 10 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजल्यापासून पंचायत समिती कार्यालय पंढरपूर येथे सुरू झाले आहे. उपोषणकर्त्यांच्या काही प्रमुख मागण्या आहेत. त्यात दिव्यांगांच्या कल्याणासाठी असलेला 5% थकीत निधी तातडीने देण्यात यावा. 2020 ते 2025 पर्यंत हा निधी थकीत ठेवणाऱ्या संबंधित ग्रामसेवक व सरपंचांवर त्वरित शिस्तभंगाची कारवाई करण्यात यावी. दिव्यांग बांधवांना स्वयंरोजगार सुरू करण्यात यावा. यासाठी त्यांना तातडीने आणि प्राधान्याने योग्य ठिकाणी गाळी उपलब्ध करून देण्यात यावेत. या संदर्भात उपोषणकर्ते नामदेव खेडेकर यांनी सांगितले की दिव्यांगांना त्यांचे कायदेशीर हक्क आणि शासनाच्या योजनांचा लाभ मिळत नाहीये. अनेक वर्षांपासून निधी थकीत आहे, त्यामुळे दिव्यांग बांधवांचे मोठे नुकसान झाले आहे. मागण्या पूर्ण होईपर्यंत आमरण उपोषण सुरूच राहील. सकाळी 11 वाजता उपोषणाला सुरुवात झाल्यानंतर अनेक दिव्यांग बांधवांनी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी उपोषण स्थळी भेट देऊन उपोषणकर्त्यांना पाठिंबा दर्शवला. या मागण्यांवर आता प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.